पाहता लोक रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी इकडं सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाच आगर सर्व सुखाच आगर सुख वाटे एची ठाई सुख वाटे एची ठाई सुख वाटे एची ठाई सुख वाटे एची ठाई बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या बहुपाई संतांच्या सुख वाटे एची ठाई सुख वाटे एची ठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास नाही नाश ये ठाई 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 न करवे हाली चाली न करवे हाली चाली न करवे हाली चाली न करवे हाली चाली निवारली चिंता है 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 मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास नाही नाश ये ठाई 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 तुका म्हणे निवेदन तुका म्हणे निवेदन तुका म्हणे निवेदन तुका म्हणे निवेदन रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता रजकनु लागता मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास मन ओनी केला वास नाही नाश
नाश ये ठाई नाही 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 नाश ये ठाई बारक माई 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 सुख वाटे एची ठाई बहुपायी संतांच्या किंवा संतांचे म्हणवोनी केला वास नाही नाश ये ठाई न करवे हाली चाली न करवे हाली चाली निवारली चिंताये म्हणवोनी केला वास नाही नाश ये ठाई तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु रजकनु लागता मनवोनी केला वास नाही नाश ये ठाई विठ्ठल 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 अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तू बाबाजी सद्गुरु दास तू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञानप्रदायिनी निजजनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञान हि येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर उदार सोपान देवा उदार सोपान देवा उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी नमो त्रिभुवन नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन आश्रय जननी देवाची आश्रय जननी देवाची जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिर्व्यक्षेम देवहितं जदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। विठ्ठल 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 विठ्ठल। सुख वाटे एची ठाई सुख वाटे एची ठाई बहुपाई संतांचे म्हणोनी केला वास नाही नाश एठाई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आहे, दिव्य महात्मा। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या संगतीमध्ये आपण या जीवाने जर संतांची संगती केली, जो जीव अल्पज्ञ स्वतःला वेष्टी स्वरूपाचा समजणारा, जो जीव स्वतःला मरणारा असं समजतो, जर या जीवाने संतांची संगत केली, याची जी चंचलता आहे, हा जो स्वतःला प्रत्येक क्षणी दुःखामध्ये राहत असतो, स्वतःला दुःखात पकडतो, रात्रंदिवस आदि भौतिक आदि दैविक आध्यात्मिक दुःखाने तप्त झालेला हा जीव, आणि या जीवाला योग्य प्रकारे संतांची संगत प्राप्त झाली, परिणामी याचं जीवन भगवत रूप कसं होईल असं सुंदर प्रकारचं विवेचन या अभंगामध्ये येतं। विठ्ठल 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 शब्दशः अर्थ तुम्हाला सांगतो। जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस एकांत प्रिय असणारे हे महात्मे रोज अगदी काया वाचा मनाने भगवंताचं भजन करणं हा त्यांचा नियम होता। नित्य नैमित्तिक काम्य प्रायचित्त कर्म हे आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या कर्मापासून काय फळ प्राप्त होतं यानुसार करतो, परंतु जगद्गुरु तुकोबाराय अगदी बोलणेची नाही आता देवा विन काही असं ज्यांचं अतिशय दिव्य स्वरूपाचं जीवन आणि रात्रंदिवस चिंतनामध्ये निमग्न असायचे। अभंगाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। महाराज चिंतन करत असताना आपलं लक्ष समाजाकडे केंद्रित करायचे आणि त्यांच्या लक्षात यायचं की बाबा या भूतलावरती आल्यानंतर प्रत्येक जीव हा सुखाच्या दृष्टीने वाटचाल करतो, परंतु सुख मिळवण्यासाठी याने जे साधन हातामध्ये घेतलेलं आहे, ज्या साधनावरती हा जीव आरूढ झालेला आहे, प्रत्येक साधन त्याला प्रत्येक क्षणी दुःखच देत आहे। कुठलाही विषय सुरुवातीला हवा हवासा वाटतो आणि तदनंतर तो विषयच त्याला संपून टाकत असतो। ही गोष्ट महाराजांना माहीत होती। महाराजांचं काय रात्रंदिवस चिंतन महाराज करायचे, समाजाकडे आपलं लक्ष केंद्रित केलं।
समाज दुःखामध्ये आहे, या दुःखातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे. कारण साधू पुरुषाच्या अंतकरणामध्ये दया असते. त्या योगाने महाराजांनी त्यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं. बाबांनो, तुम्हाला सगळ्यांना सुखच हवं आहे हे मला माहीत आहे, पण जे साधन तुम्ही सुखासाठी निवडलंय तिथं मात्र तुम्हाला सुख मिळणार नाही. सुखाचा योग्य प्रकारचा पत्ता महाराज सांगतात, सुख वाटे एची ठाई. बाबांनो, तुम्हाला जर सुख हवं असेल ना, तर सुखाचं एकमेव ठिकाण आहे बहुपायी संतांच्या. आता संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर ते सुख तुम्हाला काय होईल? प्राप्त होईल. जसं की आता तुम्ही सर्व मंडळी सर्व काही कामं सोडून या ठिकाणी येऊन कशासाठी बसले? काहीतरी सुख आम्हाला मिळावं या आशेने या ठिकाणी तुम्ही आलेले आहात. मग बाकीचे मंडळी नाहीत का? बाकीचे मंडळी ज्या सुखामध्ये विलीन झाले ते लयरूप सुख आहे, परंतु आपण ज्या आशेने या ठिकाणी आलेले आहात त्यावरून आमच्या लक्षात येतं की तुम्हाला असं सुख हवं आहे जे कधीच संपायला नको, शाश्वत स्वरूपाचं सुख. त्यालाच आत्मानंदाची प्राप्ती म्हणतात. आणि त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात. महाराज म्हणतात, बाबांनो, ते सुख तुम्हाला मिळेल. सुख वाटे एची ठाई. एका ठिकाणी आहे ते बहुपायी संतांच्या. मग संतांच्या चरणावरती आहे का ते सुख? आपण त्याचा भाव काढत असताना दोन प्रकारे काढू शकतो. एक म्हणजे संतांच्या संगतीत आल्यानंतर ते सुख मिळतं. दुसरं असं, संत मंडळी ज्या मार्गावरती आरूढ झाले, ज्या पावलाने ते या ठिकाणी आले आणि ज्या पावलाने आध्यात्मिक कार्य करत करत प्रत्येक पावलोपावली चालत गेले, आपण देखील त्या पावलाने जर चालत गेलो तर ते सुख आम्हाला मिळेल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे साधू पुरुष ज्या मार्गाने जात असतात त्या मार्गाने आपण मार्गक्रमण केलं. बहुपायी संतांच्या त्या मार्गाने गेला तर ते सुख तुम्हाला काय होईल? प्राप्त होईल. मग महाराज, तुम्हाला काही अनुभव आहे का हो त्याचा? म्हणूनी केला वास. महाराज काय आमच्यासारखे सांगणारे होते का? महाराज म्हणतात, मी स्वतः त्या ठिकाणी वास केला. नाही नाश ये ठाई. नाही नाश. त्या ठिकाणी एकदा की आपण गेलो की त्या सुखाचा नाश होत नाही. पण संसारामध्ये जे सुख आहे सुरुवातीला खूपच हवे हवेसे वाटतात, तदनंतर नको नकोसं वाटत असतं. पहा, मग या ठिकाणी महाराज म्हणतात, बाबांनो, शाश्वत स्वरूपाचं सुख त्या ठिकाणी आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतला. मग परिणाम तुमच्यावरती काही झाला का त्याचा? तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, न करवे हाली चाली. महाराज म्हणतात, ते सुख प्राप्त झाल्यानंतर अंतःकरणाची वृत्ती जी विषयांच्या आकाराची व्हायची, प्रत्येक विषय सेवन करत असताना तिला वाटायचं की या विषयामध्ये सुख आहे, या विषयामध्ये सुख आहे. पण जेव्हा तो विषय ती उपभोगायची आणि पुन्हा त्या ठिकाणी तिच्या पदरामध्ये दुःखच मिळायचं. परंतु या मार्गावरती आरूढ झाल्यानंतर अंतःकरण वृत्तीचा विषय हा नारायण झाला आणि परिणामी आता ती त्यापासून बाजूला होत नाही. न करवे हाली चाली. ती आता हालचाल करायला तयार. निवारली चिंता आहे. जी चिंता रात्रंदिवस आपल्याला पडलेली असते, तुम्हाला देखील चिंता आहे. महाराजांचं कधी संपतंय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
कुंडली गवरला विठ्ठल श्री तारदेव तुकाराम. अगदी सोपा आणि सरळ भाषेमध्ये सांगतो. पहिली गोष्ट तुकोबारायांनी सांगितलं, तुम्हाला जर सुख हवं असेल ना, संतांच्या जवळ जा. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपलं जीवन आपण व्यतीत करा. मी स्वतः त्या मार्गाने गेलो, माझ्या अंतकरणाची वृत्ती काय झाली, स्थित झाली. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. तनू म्हणजे शरीर, जे की 3 प्रकारचं आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तिघाचं एकत्रीकरण म्हणजे हे शरीर. आणि मग हे शरीर ज्या त्रिविध तापाने तप्त होत राहतं, आदि दैविक, आध्यात्मिक आणि आदि भौतिक, या तापाने ते काय होत राहतं, रात्रंदिवस त्यामध्ये तप्त होत राहतं. महाराज म्हणतात, तुका म्हणे निवेतनू. तनू म्हणजे शरीर. आमचं शरीर काय झालं, एकदम शीतळ झालं. कसं झालं, रजकनू लागता. रजकनू मध्ये त्यांच्या चरणाची धूळ आमच्या शरीराला लागली ना, आमचं शरीर काय झालं, थंड झालं. हा एक भाव येईल. आणि दुसरा भाव असा येतो की बाबांनो, रज म्हणजे सूक्ष्मातला सूक्ष्म भाग. आणि आपण जर आपल्या धर्माचा, आपल्या शास्त्राचा जर विचार केला, वेदामध्ये 1,00,000 मंत्र आहेत. त्यामध्ये 80,000 मंत्र आपल्याला कर्म कसं करायचं हे शिकवतात. किती मंत्र? त्यातील 16,000 मंत्रामध्ये उपासना कशी करायची हे शिकवलेलं आहे. आणि फक्त 4,000 मंत्रामध्ये ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानासाठी किती मंत्र खर्च केले? सगळ्यात जास्त की सगळ्यात कमी? सगळ्यात कमी जे असतं त्याला रज म्हणतात. तद्वत जेव्हा आपण संतांच्या संगतीत जाऊ, गुरुच्या संगतीत जाऊ, सुरुवातीला तुम्हाला ते निष्काम कर्म करा हे शिकवतील. तदनंतर भगवंताची उपासना कशी केली जाते हे शिकवतील. आणि शेवटच्या भागामध्ये जेव्हा की तो शिष्य एक अधिकारी बनलेला असतो, तेव्हा ते गुरुदेव त्याच्या कानामध्ये सांगत असतात, बाबा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे सगळ्यात कमी शब्द कशासाठी खर्च केले? ते ब्रह्म तू आहेस. एवढ्याच रजाने त्याचा काय होऊन जातोय, उद्धार होऊन जातो. तुका म्हणे निवेतनू रजकनू लागता. विठ्ठल 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 विठ्ठल. या जीवनामध्ये काही कर्म घालून दिलेले आहेत. अगदी रोज भगवंताचं पूजन करणं, नामस्मरण करणं, याला नित्यनेम म्हणतात. आणि कधी कधी काय होतं, काळाच्या ओघामध्ये आपण विसरून जातो. जेव्हा आपल्याकडे जास्त सुख असतं ना, आनंदाचा प्रसंग सुरू असेल तर देवाला आपण काय होतो, विसरून जातो. परंतु नियम असा आहे, भगवंताने हे शरीर आपल्याला कशासाठी दिलेलं आहे? देवे दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा बादकी, तो या झाला फाटा बादकी. देवे दिला रे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाज गेला, तो या झाला फाटा बाज गेला. देवे दिला दे भजन गोमटो, भजना गोमटा, दिला दे भजन गोमटो, दिला दे भजना गोमटा, दिला दे भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा.
भजन करण्यासाठी आपल्याला हे शरीर दिलं, पण मग काय होतं, आपल्याला योग्य प्रकारचं जर मार्गदर्शन जर नसेल तर आपण भजन करू शकत नाही. आपण ज्या पवित्र स्थली या ठिकाणी आहात ना, दिव्य स्वरूपाचं चैतन्य या ठिकाणी वास करतंय. मी तर असं म्हणेल, जेव्हा धर्मक्षेत्र मानलं जाणारं कुरुक्षेत्र आणि त्या कुरुक्षेत्रावरती लढीवाळ असा असणारा भगवंताचा प्रिय अर्जुन, आणि त्या अर्जुनाला मोह झालेला होता, त्या मोहातून बाहेर काढण्यासाठी भगवान परमात्मा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या करून अर्जुनाला समजून सांगत होते. पहा, मग अर्जुन त्या ठिकाणी युद्ध करणार नाही या पदावरती ठाम होता. का युद्ध करणार नाही? अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये 38 कारणं सांगितले होते युद्ध न करण्याचे. मग सर्व आपण पाहून घ्या. गांडीवम स्रंसते हस्तात तोक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः, सर्व काही सांगितलं. पण भगवंताने त्याचं एकही ऐकलं नाही. सुरुवातीला या भगवान परमात्म्याने कर्म कसं करायचं अर्जुनाला सांगितलं, नंतर उपासना पण सांगितलेली आहे. अर्जुन ऐकायला तयार नाही, स्वतः विश्वरूप दाखवलंय. अर्जुनाचा पण अधिकार सर्वसामान्य नव्हता. अर्जुन हा सुमनू, शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती असा हा अर्जुन होता. आणि असं असणारं दिव्य स्वरूपाचं ज्ञान अर्जुनाला फक्त निमित्त केलं, कारण भगवंताला या जगतातील प्रत्येक जीवाला त्याची ओळख करून द्यायची होती. त्यासाठी हे ज्ञान प्रविष्ट त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि अगदी तेच ज्ञान पहा बरं का, ही परंपरा कशी आली. सुरुवातीला या भगवंताने सृष्टी निर्माण केली, भगवंतानेच बनवली. आणि सृष्टी बनवल्यानंतर काहीतरी त्या ठिकाणी नियम असले पाहिजे ना. मग हे सर्व नियम वेदामध्ये आले. आता वेदाचं जर बघितलं तर वेद सर्वतः वेदाचा अभ्यास करण्याचा अधिकार सर्वांना नव्हता. ब्राह्मणांना तो अधिकार होता. ब्राह्मण देवा त्याचं पारायण करायचे, चिंतन करायचे. स्त्रीला तो अधिकार नव्हता, शूद्राला पण नव्हता. मग प्रत्येकाला धर्मज्ञान माहीत झालं पाहिजे, पण ते प्रत्येकापर्यंत यावं यासाठी या विश्वाच्या जनित्याने काय केलं, द्वापार युगामध्ये धर्मक्षेत्र मानलं जाणारं कुरुक्षेत्र, त्या ठिकाणी पुन्हा तेच ज्ञान गीतेच्या रूपाने आलेलं आहे. तदनंतर आता संस्कृतचं ही ज्ञान सर्वांना नाही. मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपण ज्या पवित्र स्थली उपस्थित आहात ना, ही सर्वसामान्य स्थली नाही आहे महाराज. मी माझं परम भाग्य समजतो की आज मला या ठिकाणी माझं काहीतरी जन्माचं पुण्य असेल, तेव्हा मला इथं उभं राहून आज कीर्तन करण्याची संधी मिळाली. विठ्ठल विठ्ठल मंदिराचा आणि आमचा जर संबंध जर बघितला ना, मी तर असं म्हणेल, वैकुंठवासी बाबा जर या ठिकाणी, बन्सी बाबा या ठिकाणी जर आले नसते महाराज, तर आपल्याला परमार्थातलं काहीच समजलं नसतं. पहा किती मोठा त्याग आहे बाबांचा. दिव्य स्वरूपाचे ते महात्मे, दिव्य स्वरूपाचं कार्य त्यांनी या ठिकाणी केलं. आणि अगदी आता मी सर्वांना माहीत आहे, रामकृष्ण आश्रम गोनेगाव चौफुला या ठिकाणी असतो. वास्तविक पाहता हे जर खोड असेल तर रामकृष्ण आश्रम याच खोडाची एक फांदी आहे. विठ्ठल 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 आणि अगदी वैकुंठवासी रामकृष्णजी महाराज काळे गुरुजी
गुरुजींचं देखील मोठा कालखंड या ठिकाणी सेवेमध्ये गेलेला आहे. बाबां परिसरामध्ये खूप मोठं कार्य, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हापसे बाबा असतील, या सर्व महात्म्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी परमार्थाचं मोगरा फुलला, मोगरा फुलला. आज आपण अगदी या ठिकाणी बसून चिंतन ऐकू शकता. खऱ्या अर्थाने सर्वात मोठे उपकार असतील तर बाबांचे आपल्यावरती आहे. विठ्ठल 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 आणि हेच कार्य हे सर्व मंडळ या ठिकाणी सुंदर प्रकारे चालवत आहे. आमच्याच गुरुदेवांचे अनुज गुरुबंधू हरिभक्तीपरायण गुरुवर्य म्हस्के महाराज दिव्य स्वरूपाचं कार्य हे आता चालवत आहे. आणि ज्या परंपरेमध्ये महाराज तयार झालेले आहेत ती परंपरा अतिशय दिव्य आहे. मी तर असं म्हणेल, अनेक महात्मे या डोळ्याने बघितले, परंतु स्वामीजी सारखे अंतःकरणामध्ये एवढा प्रचंड त्यांचा भाव आहे की प्रत्येकाने देवाला आपलंसं केलं पाहिजे. त्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते की ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं ना, त्यांनी कितीतरी विद्यार्थी शिकवावेत. मठ मंदिर बांधणं हे सोपं आहेत, स्वामीजींचे वाक्य आहेत, परंतु आज आपल्या धर्मावरती मोठं संकट आहे. आपण प्रत्येकाने, मी तर असं म्हणेल, प्रत्येक गावामध्ये आपण जाऊन श्रीमद भगवद्गीतेचे पाठ घेतले पाहिजे. मी स्वतः ते करत आहेत. विठ्ठल 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 स्वामीजींचंच गुरुवर्य आमच्या महाराज भगवानजी महाराज जंगले शास्त्री, आम्ही त्यांचे शिष्य आहोत. तेच थोडं बहुत अभ्यास करून आमच्यापर्यंत ज्ञान पोहोच झालं. बाबांचा खूप मोठा अभ्यास आहे. म्हस्के बाबांचा दिव्य स्वरूपाचं चिंतन या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चालतंय. वास्तविक पाहता मी अभंग घेणार होतो, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. म्हटलं समुद्रावर कुठं पाऊस पाडावा. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं चिंतन करणं म्हणजे समुद्रावरती पाऊस पाडणं आहे. पहा काय अथांग अभ्यास आहे. दिव्य महात्मे, त्यांचं कार्य अतिशय दिव्य आहे. आणि सुंदर प्रकारे या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी चिंतन करण्याची आम्हाला देखील तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मनापासून सर्वांचे मी सर्वांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. सुख वाटे एची ठाई बहुपाई संतांचे. दिव्य स्वरूपाचं जीवन याची आवत. प्रत्येक जीवाची धाव ही सुखाच्या कडे आहे, पण प्रत्येक जण जे सुख मिळवत आहे तो विचार करत नाही काय होतं. या प्रांतामध्ये आल्यानंतर इथं माया कार्य करते. जोपर्यंत आपण आईच्या उदरामध्ये आहोत ना, तोपर्यंत आपण देवाला म्हणत राहतो, देवा मी तुझं भजन करील, मी तुझं पूजन करील. पण जेव्हा या मायेच्या प्रांतामध्ये आपण आलो की मग आपण देवाला विसरून जातो, परमार्थ करत नाही. आणि मग या ठिकाणी सुख मिळवण्यासाठी अनेक साधनांचा उपयोग करतो, परंतु आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती होत नाही. का होत नाही? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे, प्रत्येक
प्रत्येक जीवाला जर सुख हवं असेल तर पहिली त्याला स्वतःची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आणि ज्या महात्म्यांना ते सुख प्राप्त आहे, ज्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला देखील त्या सुखाची प्रचिती काय येते, त्या महात्म्यांनी आपलं आयुष्य संपूर्णतः देवासाठी व्यतीत केलेलं असतं. म्हणून त्यांच्या ठिकाणी ते सुख राहतं. विठ्ठल 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 या ठिकाणी जीव आल्यानंतर त्याचं काय झालं? वास्तविक पाहता तो मरणारा नाही. त्याने हे सर्व धर्म स्वतःवरती लादलेले आहेत. वास्तविक पाहता नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा कधी मरतही नाही, जन्मालाही येत नाही. शरीर जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण सुखी होऊ शकत नाही. आता याची जर परंपरा आपल्याला बघायची असेल, शाश्वत सुख संतांकडं का आहे, आपल्याकडं ते का येत नाही? कारण संतांना स्वस्वरूपाची ओळख आहे जी आपल्याला नाही. मग स्वस्वरूपाची ओळख त्यांची कशी आहे? त्यांना माहीत आहे जोपर्यंत कारणाची निवृत्ती होणार नाही तोपर्यंत कार्य संपणार नाही. आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे, जे शरीर आपल्याला प्राप्त आहे, ज्या शरीरामध्ये आपण क्षेत्रज्ञ म्हणून राहतोय, शरीराचे धर्म आपण आपलेसे करून घेतलेले आहे आणि त्या योगाने आपण दुःखी होतो. पण महात्म्यांना माहीत आहे जीवासी जाहला. ठीक आहे, पहा या ठिकाणी जर आपल्याला शाश्वत स्वरूपाच्या सुखाची प्राप्ती करायची असेल तर अगोदर स्वतःची ओळख आपल्याला संत करून देतात. विठ्ठल 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 संतांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, ज्या योगाने ते सुखी झालेत? वास्तविक पाहता संत हा वर्ग असा आहे, आपल्याच उद्धारासाठी ते या ठिकाणी येत असतात. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. पण मग या ठिकाणी आल्यानंतर एक शृंखला आहे ती तोडावी लागते. सर्वात वरती सुख असतं, त्याच्या खाली शरीर आहे, शरीराच्याही खाली धर्म अधर्म म्हणजे पाप पुण्य आहे, त्याच्याही खाली राग द्वेष आहे, त्याच्याही खाली अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे, त्याच्याही खाली भेद ज्ञान आहे आणि भेद ज्ञानाच्या खाली स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. पहा तर सर्व जाणकार मंडळी आहे. बाबा आल्यावर थोडे दडपण आलं मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जर जीवाला सुखी बनायचं असेल ना तर पहिली गोष्ट आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान असणं गरजेचं, जे की आपल्याला आपलं ज्ञान कसं आहे. आपण अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाहिजे. आपल्यावरती जे संस्कार आहेत ना हे संसाराचे आहे. संसार हा शिकावा लागला नाही तुम्हाला. पहा पण जोपर्यंत आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत आपल्याला या माया जायातून तरुण जाता येणार नाही. म्हणून साधू संत म्हणतात पहिलं स्वतःचं ज्ञान करून घ्या. मग संत ज्या मार्गाने प्रविष्ट झाले मग ते आपल्याला शिकवत असताना सांगत राहतात नेहमी, बाबांनो आज या ठिकाणी जे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि मग या शरीराला आल्यानंतर येणारं दुःख पूर्वजन्मातलं पाप आहे आणि येणारं सुख हे देखील पूर्वजन्मातलं पुण्य आहे. तशी त्याची सोडवणूक होणार
नाही. पण आपण या ठिकाणी राहत असताना परमार्थ फक्त आणि फक्त आपण सुख मिळावं यासाठी करतो. तुम्ही इथं का आलात? सोमवारचा उपवास का करता? वारी का करता? आपण आपल्या डोक्यामध्ये एक असं गणित करून ठेवलेलं आहे की मंदिरामध्ये जर आपण आलो तर आपला संसार कसा होईल? सुखाचा होईल. परंतु या ठिकाणी ज्या शरीरात तुम्ही प्रविष्ट आहात का, या शरीराला पूर्वजन्मानुसारच पाप आणि पुण्य आता भोगावं लागतंय. पहा, पूर्वजन्मातलं कर्म जसं असेल तसं त्याला आता भोगावं लागत आहे आणि ते भोगल्याशिवाय त्याचं संपणार नाही. विठ्ठल 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 आपण जर विचार केला ना, एक गोष्ट म्हणजे शरीरही मरत नाही, जीवात्माही मरत नाही. कसं बरं? शरीर ज्या ठिकाणी तयार होत असतं ते पुन्हा त्याच ठिकाणी जात असतं. मग आपल्याला शरीर आपलं कुठं बनलेलं आहे? आता हे शरीर जे आपण ज्याच्या अंतर्गत राहतो, शरीर वेगळं आहे, जीवात्मा वेगळा आहे. बरं का? समजते का पण कीर्तन तुम्हाला? विठ्ठल 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 शरीर कसं बनतं? पंचमहाभूतांचं एकत्रीकरण झाल्यानंतर हे शरीर बनत असतं. एक बीज या धरतीवरती पडलं, मातीचा आश्रय घेतला, पाण्याचा आश्रय घेतला, वायू तत्वाचा आश्रय घेतलेला आहे, अग्निदेवतेचा आश्रय घेतलेला आहे आणि या सर्वांचं मिलाप होऊन त्या ठिकाणी अन्न तयार झालं. अन्नाद भवन्ति भूतानि. पहा, अगोदर अन्न तयार झालं, तेच अन्न एका मातेच्या म्हणा किंवा पुरुषाच्या उदरामध्ये गेलं आणि त्यापासूनच काय तयार झालं? हे शरीर बनलेलं आहे. म्हणजेच उद्भिज नावाच्या खाणीमध्ये हे शरीर त्या ठिकाणी तयार होत असतं. पहिली खाणी आहे जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. उद्भिज नावाच्या खाणीमध्ये हे शरीर बनत असतं आणि तदनंतर देह हा पाचाचा आणि लाऊसना. पंचमहाभूतांचं एकत्रीकरण म्हणजे हे शरीर. आणि तदनंतर हे जेव्हा पडत असतं ना, जेव्हा शरीर पडतं तेव्हा शरीरात ते अग्नी जाळीत, अग्नी लावला रे लावला, अग्नी अग्नीमध्ये विलीन होत असतो. वायू तत्व वायू तत्वामध्ये जातं, आकाश आकाशामध्ये जातं, बाष्पीभवन होऊन पाणी पाण्यामध्ये जातं. तदनंतर मनुष्याचं काय खरं आहे? 3 चिमट्या राख मातीचं तत्व आणि पुन्हा त्या ठिकाणी दुसरं बीज पडलं की त्यापासून पुन्हा नवीन शरीर तयार होतं. मग शरीर मरतं का हो? विठ्ठल 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 मरायची भीती प्रत्येकाला वाटते ना. मग मला सांगा, तुमचं शरीर मरण पावलं का? शरीरही मरत नाही आणि जीवात्माही मरत नाही. महाराज, जीवात्मा काय करत राहतो? जीवात्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये असं तदनंतर असं चालत त्याचं कार्य चालू आहे. अखंड स्वरूपाचं त्याचं कार्य चालू आहे. परंतु या 3.5 हाताच्या देहामध्ये, मनुष्याच्या देहामध्ये जेव्हा तो जीवात्मा प्रविष्ट होत असतो आणि तेव्हाच त्याला त्याची सोडवणूक करून घेता येत असते, अन्यथा ती होणार नाही. आणि मग या देहाला आल्यानंतर पाप पुण्य त्याला समजत असतं. परंतु या देहाला येऊन जर आपण चिंतन केलं नाही, योग्य प्रकारच्या संतांची आपल्याला भेट झाली नाही, तर आपलं जीवन काय होईल? व्यर्थ जाईल. विठ्ठल विठ्ठल. संसारामध्ये प्रगती झाली नाही हरकत नाही, पण योग्य सदपुरुष जर आपल्याला मिळाले तर आपण अनंत जन्माचं जे आपल्या डोक्यावरती ओझं आहे का, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, योग्य सदपुरुषाची भेट झाल्यानंतर हा फेरा आपला संपून जाईल.
पण काय होतं, या ठिकाणी आल्यानंतर हा जीव रात्रंदिवस विषयामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करत राहतो आणि प्रत्येक इंद्रिय त्याने त्यामध्ये काय केलेलं आहे, डोळ्यांना डोळ्याचा विषय डोळे भोगत राहतात. प्रत्येक इंद्रियांचा एक विषय आहे आणि त्या विषयामध्ये हा एकदा पडला, एक एक विषय एका एका जीवाला संपून टाकत असतो. महाराज, सुख तर लांबच राहिलं, सुख त्याला मिळत नाही, परंतु त्या विषयाला तो भोगायला गेला की तो विषयच त्याला खाऊन टाकत असतो. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक जीव हा दुःखामध्ये आहे, प्रत्येकाला सुख हवं आहे आणि प्रत्येक जण एका एका विषयामध्ये गुंतलेला आहे. मग यामध्ये नवल याचं वाटतं, एका जीवाने एका विषयाला जवळ केलं, त्याला मरावं लागलं. हत्ती हा प्राणी आहे, त्याला स्पर्श विषय आवडतो. कसा पकडतात बरं तो, आहे का माहीत तुम्हाला? जंगलामध्ये असं मोठं खड्डं घेतलं जातं, त्या ठिकाणी प्लाऊड अथरवला जातो, कागदाची हत्तीन त्याच्यावरती ठेवली जाते आणि स्पर्शाच्या मोहाने त्या ठिकाणी हत्ती गेला की धाड दिशी त्या खड्ड्यामध्ये पडत असतो. पहा, हत्तीला का मरावं लागलं? स्पर्श विषयामध्ये गुंतला म्हणून हत्ती संपलेला आहे. तद्वत प्रत्येक, जसं की माशाला काय आवडतं? चांगलं खावंसं वाटतं. कसा पकडतात बरं? गळ केलेला असतो, गळाच्या तोंडाला अर्धा वाळा करून लावलेला असतो, गळ पाण्यात टाकलेला असतो. त्या ठिकाणी वाळा त्याला म्हणत असतो, मत आओ मेरे लिए, मैं आधा हुआ हूँ तेरे लिए, आएगा तू मेरे लिए, ऊपर खडा है. पण ऐकलं का त्याने महाराज? नाही महाराज, अजिबात ऐकत नाही. आणि जसं त्यामध्ये सापडला की मारावं लागतं. त्याप्रमाणे फुटोनिया घसा मरण पावे, मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, मरण पावे, फुटोनिया घसा मरण पावे, फुटलिया घसा मरण पावे, आमिषाच्या असे गळगिरी मासा पहा. मरावं लागलं त्याला. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे. पतंग नावाचा कोश किडा चांगलं पाहावंसं त्याला वाटतं. तुम्ही पहा, पूर्वीचा काळ एवढ्या लाईटी होत्या का पहिल्या? मग तेंभा लावल्यानंतर त्या ठिकाणी कोशकिडे काय करायची, त्या ठिकाणी झडप मारायची. जशी उडी मारली तसं त्याला काय यायचं, मरण यायचं. महाराज, तरी देखील उडी मारायची त्याने थांबवली का? हत्ती स्पर्श विषयामध्ये गुंतलेला आहे, मासा रसनेमध्ये गुंतलेला आहे. त्याप्रमाणे हरिपाठी गेले ते निवांताची ठेले, भ्रमर गुंतले समनकळी. हा, तो भुंगा मकरंद कण सेवन करण्यासाठी त्या कमल पुष्पावरती जाऊन बसला आणि परिणामी ते सूर्यप्रकाशिनी असतं. सूर्याचा प्रकाश संपला की त्यामध्ये गुंतलेला आहे. स्वतःला वाचवू शकला का? नाही महाराज. एका विषयाची एका जीवाने संगती केली, त्याला मरावं लागलं. पण नवल याचं वाटतं, मनुष्यरूपी असा प्राणी आहे की त्याला पाचही विषय आवडतात. मग ज्याला पाचही विषय आवडतात त्याचं कल्याण होईल का? ओ विठ्ठल 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 विठ्ठल. या पाच विषयामध्ये गुंतलेला जो प्राणी आहे आणि असा प्राणी या प्रत्येक विषयाचं सेवन करत करत स्वतः संपून जातो. आणि काय झालेलं असतं, या एका एका विषयाचं विष त्याच्यावरती चढलेलं असतं. म्हणून विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. भुलले जीव विषय भुलले जीव, आता याची कोण करील किंवा, आता याची कोण करील केवा.
उपजे नारायणी भावा उपजे नारायणी भावा प्रत्येक जीव हा विषयामध्ये गुंतलेला आहे आणि त्या विषयातून तो बाहेर येत नाही. मग या विषयामध्ये सुख तो शोधत आहे, पण शाश्वत स्वरूपाचं सुख त्या ठिकाणी नाही, हे तुकोबारायांना सांगायचं आहे. आणि मग जगताकडं आपलं लक्ष केंद्रित केलं. बाबांनो, या प्रपंचाच्या विषयामध्ये गुंतू नका. जर खरं शाश्वत सुख जर तुम्हाला हवं असेल तर ते सुख संतांकडं आहे. अभंगाचं पहिलं चरण. सुख वसे चिठाई सुख वाटे 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 सुख वाटे चिठाई 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 सुख. वाह. सुख वाटे ए चिठाई बहुपाई संतांचे. महाराज म्हणतात, बाबांनो, या विषयातल्या सुखाने तुम्ही काय तृप्त होणार नाही. शाश्वत जर सुख तुम्हाला बहु म्हणजे खूप काही सुख शाश्वत स्वरूपाचं, जे की आत्मसुख आहे, आणि आत्मसुख जर मिळवायचं असेल तर ते काय बाहेर मिळणार आहे का? स्वतःच्या आतमध्ये आहे, परंतु बाहेर त्याची शोधाशोध चालू आहे. हृदयामध्ये मी रामू, हस्ता सुखाशी आरामू, आणि भ्रांताशी कामू विषयावरी. इतस्त ते सुख आपण शोधत आहात, पण ते स्वतःच्या जवळ आहे. पण मग त्याचं ज्ञान कसं होतं? आता या ठिकाणी पहिलं म्हणजे स्वतःचं अज्ञान आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान असल्या कारणास्तव तुम्ही तुम्हाला स्वतःच ओळखत नाही. तुमची जर ओळख बघितली, मी जर विचारलं तुमचं काय नाव आहे, तुम्ही लगेच म्हणता शामराव मी आहे, अमक्या अमक्या गावचा आहे. पण संतांकडे जर विचारलं तर मी वासुदेव तत्वता, ते अगदी स्पष्ट बोलणार, मी कोण आहे? वासुदेव आहे. त्यांच्याकडं जे ज्ञान आहे ते समष्टी स्वरूपाचं, व्यापक स्वरूपाचं ज्ञान आहे, जे की आपल्याकडं नाही आहे. का बरं? कारण आपल्याला जर दुःख बाजूला करायचं असेल तर शृंखला ही तोडावीच लागते. आणि त्या शृंखलेच्या सर्वात खाली म्हणजे उपादान कारण स्वतःचं अज्ञान आहे. आता उपादान कारण कशाला म्हणतात? ज्या कारणाचा ज्या कार्यात प्रवेश आहे ते कार्य त्या कारणाशिवाय राहू शकत नाही, आणि त्या कार्याच्या त्या कारणास उपादान कारण असं म्हणतात. म्हणजे कसं? एक आहे माती आणि मडकं. ज्या मातीचा ज्या मडक्यात प्रवेश आहे ते मडकं त्या मातीशिवाय राहू शकत नाही, आणि त्या मडक्याच्या त्या मातीस उपादान कारण असं म्हणतात. तसंच आपण स्वतः देव असताना स्वतःला काय समजतो? मनुष्य. तुम्ही स्त्री समजत असाल स्वतःला, पण ही आपली ओळख नाही. तीच ओळख आपल्याला संत करून देतात. जेव्हा आपण त्यांच्या संगतीत जातो ना, तेव्हा ते आपल्याला स्पष्ट सांगत असतात, बाबा तू कोण आहेस? तत्वमशी, ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस. मग शिष्याने पण चिंतन करायचं असतं,
अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, मी देव आहे असं नाही करणार. मी चोर आहे, मी भामटा आहे असंच चिंतन करतोय. विठ्ठल 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 कुंडली गौरधारी पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज वैकुंठवासी बंसी महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जोपर्यंत उपादान कारण संपणार नाही तोपर्यंत आपण पुन्हा जन्माला येणार आहात आणि पुन्हा मरणार आहात. प्रत्येक ग्रंथामध्ये आपण जर चिंतन केलं ना स्वतःला, त्यामध्ये आपण काय करायचं असतं पाहायचं असतं. शास्त्र काय मी काय जास्त अभ्यास नाही केला, पण एवढं मला समजतं जोपर्यंत स्वतःची मला ओळख होणार नाही तोपर्यंत माझ्या पाठीमागं लागलेली ही शृंखला तुटणार नाही. पहा, मग आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करत असताना आता ही शृंखला कशी तोडायची, आपल्याकडं का तुटत नाही. आपण स्वतःला मनुष्य समजतो म्हणजे आपल्याला भेद ज्ञान आहे. वास्तविक पाहता स्वतः देव असताना काय समजतोय, मी मनुष्य आहे. कसं झालं, सुंदर डोंगराच्या कडाला गाव होतं. गावाच्या बाहेर गुराखी रोज गुरं घेऊन चारवायला जायचा आणि चारून झालं की पुन्हा तो घरी घेऊन यायचा. मंद अंधकार होता, सायंकाळची वेळ होत आलेली होती, सूर्य अस्ताला चाललेला होता आणि तेव्हा तो आपले गुरं घेऊन घराच्या दिशेने निघालेला होता. आणि एका गाईच्या गळ्यामध्ये असणारं दोरखंड रस्त्यामध्ये पडतंय. तो निघून जातो. तो गेल्यानंतर पाठीमागून एक व्यक्ती दूर गावाला गेलेला होता, उशीर झालेला असतो म्हणून घाई घराच्या दिशेने चाललेला असतो. समोर त्याने बघितलं, अरे बापरे किती मोठा साप आहे म्हणे. अंगाला दरदरून घाम आला त्याच्या. मग मला सांगा, त्याने त्या ठिकाणी जी वस्तू असेल तिला हात लावणं योग्य का अयोग्य? काय केलं पाहिजे, त्याने लावला पाहिजे का हात? आणि हात लावल्यावर चावेल का त्याला? लावतो का हात? तो दरदरून अंगाला घाम येतो महाराज, त्याला हात लावत नाही. तदनंतर बाजूने एक व्यक्ती येतो, त्याच्या गाडीचा त्या ठिकाणी प्रकाश त्या वस्तूवरती पडतो आणि तेवढ्यात अरे हे तर दावा आहे, उचलतो आणि खिशात घालून घेऊन. तर मला सांगा, त्या ठिकाणी सर्प होता का? नव्हता. नव्हता. दरदरून घाम आला, सर्प होता का? पण घाम कशाचा आला हा? त्याला दोरीचं ज्ञान दोरी म्हणून झालं नाही, त्याला दोरीचं ज्ञान काय म्हणून झालं? सर्प म्हणून झाला. त्यालाच म्हणतात भेद ज्ञान. समोर वस्तू एक आहे, तिचं ज्ञान आपल्याला दुसरं होतं. जसं की ममै वंशो जीवलोके जीवभूत सनातन. भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात, बाबांनो हे सर्व कोण आहेत? माझेच अंश आहेत. म्हणजे तुम्ही सर्व कोण आहात? देव आहात. असं कधी वाटलं का तुम्हाला? स्वप्नात तरी वाटतं का? आपलं काय झालं, आपण या ठिकाणी आल्यानंतर जसं मिठाचं झालं का तसं आपलं झालेलं आहे. मोठा अथांग समुद्र भरलेला. समोर त्या ठिकाणी काही मंडळींनी काय केलं, असं मोठं खड्डं खांदलेलं आहे, खाडी म्हणतात त्याला. अथांग भरलेला समुद्र आहे. समुद्राला भरती आली. भरती आल्यानंतर हे सगळं काही वाहत त्यामध्ये गेलं. पुन्हा समुद्राचं पाणी पाठीमागं आलं आणि मग त्या खड्ड्यामध्ये जेवढं बसलं तेवढं पाणी मुख्य स्रोतातून काय झालं, वेगळं झालं. म्हणजे वाहिली निघालं की नाही? मग ते बाजूला झालं. अगोदर सूर्यदेवतेची उष्णता त्याला सहन होत होती, एकत्र होतं तोपर्यंत. आता होती का? पाण्याचं सांगतोय बरं का मी, काय तुमचं नाही सांगत.
किती मोठं संकट येऊ द्या तरी सहन होत होतं. आता होतंय का? चटके बसतात की नाही आता? तसंच त्या पाण्यासोबत झालं. सूर्यदेवतेचे चटके बसू लागले, त्याचं अस्तित्व धोक्यात आलं पहा. आणि तदनंतर त्या ठिकाणी अस्तित्वच राहिलं नाही, फक्त असा एक लेअर तयार झाला. उचललंय त्याला, उचलल्यानंतर घेऊन गेले, यंत्रांमधून फिरवलं. तदनंतर काय ऐकता, तुमच्या बरण्यांमध्ये येऊन बसलं. कशाचं पाणी? का बरं? वाईली निघालं म्हणून पहा. तेवढ्यावरती थांबलं नाही. सोमवारचा दिवस होता, शेतकरी कुटुंब, सोमवारचा दिवस होता. पतिदेवाला देखील उपवास होता. माऊली घराच्या दिशेने येत होती. घासाचं शेत होतं, दंडाला खळा 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 पाणी वाहत होतं. मिरच्याचे झाडं लावलेले होते, काळ्या पाठीची मिरची होती. चालता चालता तोडली, घेऊन घराच्या दिशेने आली. पूर्वीचा काळ होता, चूल पेटवलेली. सुनबाईनं तसंच दूध ठेवलेलं होतं, दुधाला बाजूला केलं, तवा ठेवला. तव्यावरती ह्या मिरच्या अशा तोडून टाकल्या. जुनी म्हातारी होती महाराज, अगदी दणगट. तिच्याच काळातला तिच्याकडं काय होता? तांब्या जाडबुडाचा. सुती फडकं घेतलं हातात, लालबुंद तवा टापलेला होता महाराज. लक्ष कोणाकडे गेला आता? महाराजाकडं. वाईली निघालं होतं ना, उचललं. जसं उचललं तसं कशावर टाकलं? चर्र आवाज आला महाराज त्याचा. टाकल्या टाकल्या. जुनं खाल्लेलं होतं महाराज म्हातारीनं. पदर खोसला, तांब्या हातामध्ये घेतला, सुती फडकं होतं, असं रगडू रगडू घेतलंय महाराज. कशाला? समुद्राच्या पाण्याला. का? वाईली निघालं म्हणून. तर माझा प्रश्न असा आहे, त्या समुद्राच्या पाण्याला सुख केव्हा मिळेल? बोला, ते सुखी केव्हा होईल? देता का प्रमाण? विठ्ठल विठ्ठल. लोहे सारिता निराळे, लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे, लवण मेळविता जळे. लोहे सारिता निराळे, लोहे सारिता निराळे, लवण मेळविता जळे. माझे माझे घर माझा आहे, भिताड पडलं दुःख तुलाच. ज्या ज्या वस्तूला आपण माझं माझं म्हणतो, तीच वस्तू आपल्याला दुःख देत राहते. दुःख हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. या विषयात सुख नाहीये. जोपर्यंत स्वतःला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही, तोपर्यंत तो जीव देखील सुखी होणार नाही. तेच मी तुम्हाला सांगत होतो. मीठ मुख्य स्रोतातून वाईली झालं आणि परिणामी त्याला दुःख भोगावं लागलं. त्याप्रमाणे हा जीव देखील स्वतः ब्रह्म असताना स्वतःला मनुष्य म्हणू लागला, स्वतःला या ठिकाणी जन्मणारा आणि मरणारा समजू लागला, आणि तो दुःखी झालेला आहे. आणि तो सुखी कधी होईल हो? त्याला सुखी व्हायचं असेल तर सुख वाटे येची ठाई, बहुपायी संतांचे. तुकोबाराय म्हणतात, सुख वाटे येची ठाई, बहुपायी संतांचे. तुम्हाला जर सुख हवं असेल तर संत ज्या मार्गाने त्यांनी आपलं मार्गक्रमण केलेलं आहे, त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. या संतांनी काय केलं बरं? त्यांना स्वतःचं ज्ञान होतं, त्यांना भेद ज्ञान त्यांच्याकडं नव्हतं. आणि आपल्याकडं कोणतं ज्ञान आहे? भेद ज्ञान आहे.
भेदज्ञानाचा काय परिणाम होतो? जो स्वतःला देव न समजता मी या शरीरातला आहे, मी म्हणजे शरीर आहे आणि माझ्या शरीराच्या अनुषंगाने येणारी पत्नी माझी आहे, मुलं माझे आहेत, घर माझं आहे, संसार माझा, या अनुषंगाने त्याने सर्व काही हे गोळा केलेलं आहे आणि परिणामी त्या ठिकाणी दुःख झालं की ते त्याच्याकडं येतं. पण संतांच्या ठिकाणी तसलं ज्ञान नसतं. भेद ज्ञान जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंत आपण सुखी होणार नाही, ते संतांकडं नाही. आता भेद ज्ञान नाही म्हटल्यानंतर अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्यांच्याकडं, ज्याच्याकडं मी स्वतः देव आहे असं ज्ञान नाही, परिणामी तो स्वतःला मनुष्य समजतो. आणि मग मनुष्य समजल्यानंतर जे त्याला आवडते असतात त्यांच्याविषयी त्याची वृत्ती ही अनुकूल असते. आणि जे त्याला, जसं सर्प काही करतो का आपल्याला, आणि सर्प बघितल्या बघितल्या किती मोठी काठी काढतो, म्हणजे सर्पाविषयी प्रतिकूलता न काही करता तयार झाली, विंचवाविषयी प्रतिकूलता तयार आहे. मग त्या ठिकाणी अनुकूल पदार्थांपासून तयार होत असतं, त्याला म्हणतात, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये राग असतो. राग शब्दाचा अर्थ प्रीती होतो बरं का, पण आपण राग शब्दाचा अर्थ काय करतो? द्वेष. राग द्वेष ही अशी शृंखला आहे, जे अनुकूल आहे त्यांच्याविषयी प्रीती तयार होत असते आणि जे प्रतिकूल आहे त्यांच्याविषयी द्वेष केला जातो. आणि द्वेषाचा परिणाम हा पापामध्ये होत असतो आणि प्रीतीचा परिणाम हा पुण्यामध्ये होत असतो. आली का पाप पुण्याची शृंखला कशी तयार झाली समजली का? विठ्ठल विठ्ठल पण संतांच्या ठिकाणी असं नसतं. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. म्हणून संत हे वेगळे असतात. त्यांच्या ठिकाणी रागही नाही, द्वेषही नाही. म्हणून तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य. त्यांच्या ठिकाणी पापही येत नाही, पुण्यही येत नाही, कारण त्यांना स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. आणि ज्यांच्याकडे स्वस्वरूपाचं ज्ञान असतं ना, ते कोणाचा द्वेषही करत नाही, कोणाचा मत्सरही करत नाही. पहा, मग अनुकूल प्रतिकूल ज्ञानापासून राग द्वेष तयार होत असतो. राग द्वेषापासून धर्म अधर्म म्हणजे पाप पुण्य तयार होत असतं. आणि आता पाप पुण्य एकदा की तयार झालं की ते भोगण्यासाठी शरीर दिलं जात असतं. विठ्ठल विठ्ठल तुमच्या लक्षात आलं का शरीर का जन्माला येतं? पुन्हा आपल्याला आपलं ज्ञान नाही, आपल्याला मी मनुष्य आहे असं ज्ञान आहे. परिणामी मला जे अनुकूल आहे त्यांच्याविषयी मी प्रेम केलं, जे मला प्रतिकूल आहे त्यांच्याविषयी मी द्वेष केला. द्वेषाचा परिणाम पापामध्ये झाला, प्रीतीचा परिणाम पुण्यामध्ये झाला. आणि पाप पुण्य एकदा तयार झालं की ते भोगण्यासाठी शरीर मिळत असतं. जन्मायेने घडे पातकाचे मूळ, जन्मायेने घडे पातकाचे मूळ, जन्मायेने पातकाचे मूळ, जन्मायेने घडे पातकाचे मूळ. संचिताचे फळ भोगणे ते, संचिताचे फळ भोगणे ते, जन्मायेने घडे पातकाचे मूळ, जन्मायेने घडे पातकाचे मूळ, संचिताचे मूळ संचिताचे मूळ, जन्मायने घडे पातकाचे मूळ. पाप पुण्य तयार झालं की शरीर तयार होत असतं. आणि मग
पुण्य जर असेल तर ते भोगण्यासाठी पुढं सुख आपल्याला मिळत असतं, आणि पाप असेल तर तुका म्हणे पापे येती रोगाची मग दुःख भोगण्यासाठी ते पाप पुन्हा हजर असतं, म्हणून कधीही पाप करू नये. पण आता महाराज आम्हाला समजलं, पुण्य जरी घडलं तरी शरीरच पुढं उपस्थित होतं, आणि पापही घडलं तरी पुढं काय उपस्थित होतं? शरीरच उपस्थित होतं. परंतु आम्हाला पुन्हा जन्मालाच यायचं नाही, यासाठी काय करावं लागेल? विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला ही शृंखला तोडायची आहे. आता ही जी शृंखला आहे अतिशय गहन स्वरूपाची शृंखला आहे. यामध्ये याचं गणित करणं हे अतिशय अवघड. त्यासाठी पूर्वीचा एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. पूर्वीचा कालखंड होता, अगदी मोठी गोशाळा होती, आणि त्या गोशाळेमध्ये एक माऊली सेवा करायची. काया वाचा मनाने त्या ठिकाणी सेवा ती माऊली करत होते. रोजचं काम होतं गायांची सेवा करणं, धार काढणं, त्या ठिकाणी दही तूप लोणी सर्व काही त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये पोहोच करणं. त्या ठिकाणी शिकणारे छोटे बच्चे होते, त्यांच्या लंगोट्या छाट्या धुवून काढणं, अशी ती माऊली पवित्र कार्य करत होती. आणि तिचा बराच कालखंड त्या कार्यामध्ये व्यतीत झाला. आयुष्याचा भानू मावळायला आलेला होता. आणि शरीर म्हटलं की कफ वात पित्त आपली प्रकृती आहे. शरीरात तिच्या शरीरामध्ये ज्वर भरला म्हणजे ताप आलेला होता. जमिनीवरती पडलेली आहे. पूर्वीचा काळ होतं, वैद्यांना बोलवलं, नाडीचं परीक्षण केलेलं आहे. माऊलीचा अंतकाळ जवळ आलेला होता. पुरुषाचा स्पर्श हाताला झाला आणि म्हणू लागली, धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. पुरुषाचा एवढा सुंदर स्पर्श असताना मी आयुष्यभर भोगू शकले नाही. आणि तत्क्षणी तिचं काय झालं? देह पडलेला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. या माऊलीने आयुष्यभर काय केलेलं होतं? पुण्यात्मक कर्म केलेलं होतं. पण देह पडल्यानंतर काय झालं? पिंगला म्हणून जन्माला यावं लागलं. तदनंतर पुन्हा, आता तिथं काय हरिपाठ वाचला असेल का? तदनंतर त्या ठिकाणी तिचं जीवन व्यतीत झालं. पुन्हा तिचा आयुष्याचा भानू मावळायला आलेला आहे. शेवटचा कालखंड तिचा जवळ आलेला होता. 12:30 वाजलेले होते. दरवाजाकडे एकटक पाहत होती. पुरुषाची वाट बघत होती. अंतकरणामध्ये भाव तयार झाला, अरे त्या पुरुषाकडे जर आनंद असता तर तो माझ्याकडे कशाला आला असता? माझ्याकडे आनंद असता तर मी त्याची वाट कशाला? त्याच्याकडे जर आनंद असता तर मी त्याची वाट कशाला बघितली असती? अंतकरणामध्ये पुन्हा विवेकी वृत्ती जागृत झाली. ती भगवंताला शरण गेली. देह पडला. पहा, एका देहामध्ये असताना पुण्यात्मक कर्म घडलेलं आहे, शरीर कसं भेटलं, आणि दुसऱ्या देहात गेल्यानंतर पापात्मक कर्म घडलं. पण शेवटी देह, हे गणित काय सुटण्यासारखं नाही. विठ्ठल 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 या शृंखलेतून जर बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे. प्रत्येक कार्य हे देवाला समर्पित करायचं, जे की आमचे स्वामीजी आम्हाला शिकवतात. मी करतो असं म्हणायचंच नाही. जे चालू आहे ती भगवंताची इच्छा आहे, आणि भगवंत माझ्याकडून करून घेत आहे. जोपर्यंत आपल्या ठिकाणी असणारा अहंभाव मरत नाही, तोपर्यंत आपण केलेलं कर्म हे आपल्याच खात्यामध्ये जमा होईल. तेच भगवंताने अर्जुनाला सांगितलं ना, बाबा तू कोण मारणारा आहेस? तू स्वतःला जर यांना मारणारा समजत असेल तर बघ, 11व्या अध्यायामध्ये सगळ्यांना मीच खातोय पहा. म्हणून आपण इथं काहीच करत नाही. जे जे कर्म आहे ते भगवंताच्या चरणावरती आपण काय करायचं? अर्पण करायचं. मग चांगलं कर्म घडलं तरी देवाच्या चरणावरती व्हायचं, वाईट कर्म घडलं तरी देवाच्या चरणावरती व्हायचं.
आणि असंच करत करत आपलं जीवन व्यतीत करायचं असतं. विठ्ठल 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 आणि हेच साधू संतांनी शिकवलं. सुख वाटेची ठाई बहुपायी. संतांना स्वस्वरूपाची ओळख होती महाराज, आणि त्या योगाने ते आपल्याला नेहमी जाग करत राहतात. बाबांनो, तुम्ही या संसारामध्ये गुंतू नका, या मायाजाळामध्ये गुंतू नका. एकदा की तुकोबाराय आपल्याला म्हणतात, जेव्हा आपण त्या संतांच्या, आता काय झालं, हल्लीच्या काळामध्ये संत ओळखणंच मोठं अवघड झालंय पहा. म्हणून आपली फसवणूक नेहमी होत राहते. आपण आता साक्षात ज्ञानोबाराय म्हणजे त्यांची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबाराय म्हणजे गाथा आहे, एकनाथ महाराज म्हणजे भागवत ग्रंथ आहे. त्याचं वाचन करा, त्याचं चिंतन करा, इतरत्र जाण्याची गरज नाही. विठ्ठल 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 सुख वाटेची ठाई बहुपायी संतांचे. सुख अनुपम्य संतांचे चरणी. 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 ज्ञानेश्वर माऊली. आणखी एक प्रमाण आहे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. संतांच्या संगतीमध्ये का जायचं? कारण ते आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. त्यांच्याजवळ गेल्यानंतर लगेच ते आपल्याला ज्ञान करून देणार नाही, अगोदर आपल्याला कर्म शिकवतात. अनेक प्रमाण देऊन आपल्याला सांगता येतील पहा. संत म्हटलं की त्या ठिकाणी सुख, मी तर असं म्हणेल, एक जे रूप आहे ना आत्मसुखाचं, जो पुतळा आहे म्हणजे ते म्हणजे संत आहे पहा. शाश्वत स्वरूपाचा असणारा हा पुतळा धावतं फिरतं, ज्यांचं जीवन जशी नदी वाहत राहते तशी साधू पुरुष जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. सर्वांना घेऊन चालणारं कार्य हे संतांचं असतं. आणि मग अशा संतांच्या सहवासामध्ये आपण गेलो की परिणामी काय होतं? त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला देखील बहुपायी संतांच्या म्हणजे शाश्वत स्वरूपाचं ते सुख आपल्याला प्राप्त होत असतं. आणि मग ते सुख प्राप्त झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हालीचाली शिल्लक राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी देखील त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी वास केला. अभंगाच्या दुसऱ्या केला वास, मन होणे केला वास. केला वास, मन केला वास. नाही नाच तय ठाई, नाही नाच तय ठाई. मनवणे केला वास, मनवणे केला वास. नाही नाच तय ठाई, नाही नाच
म्हणूनी केला वास नाही नाश ये ठाई. मग त्या ठिकाणी एकदा की स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर खाली काही शिल्लक राहत नाही ना. आज जी इंदिरा एकादशी आहे, या एकादशीचं महत्व म्हणजे त्या ठिकाणी इंद्रसेन नावाचा राजा आणि आपलं राज्य सुंदर प्रकारे करत होता. त्या राज दरबारामध्ये जेव्हा नारदजी येतात आणि नारदजी आल्यानंतर ते त्याला म्हणतात, बाबा तू या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं राज्य करत आहेत, पण मी आत्ता यमलोकामधून आलो आणि तुझे त्या ठिकाणी पिताश्री आहेत आणि ते त्या ठिकाणी दुःखामध्ये आहे. ते तुला म्हणत आहे की बाबा काय कर की माझ्या मुलाला सांगावं काहीतरी पुण्यात्मक काम कर. आणि त्या योगाने इंदिरा एकादशीचं काय कर, आज तू व्रत कर आणि परिणामी ते पुण्य प्राप्त झाल्यानंतर मला चांगल्या लोकांमध्ये जायला भेटेल. मी तर असं म्हणेल, आपण परमार्थ करत असताना स्वतःचं आज्ञान एकदा नाहीसं झालं की आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. म्हणून संत आपल्याला सांगत राहतात, बाबांनो स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. राजाच्या वडिलांना मुलाची गरज पडली पुण्यासाठी, पडले की नाही? आपल्याला तशी गरज पडू नये त्यासाठी या देहाला आल्यानंतर योग्य प्रकारचे सद्गुरू आपल्याला मिळाले. त्या योगाने आपल्याला काय प्राप्त होईल, स्वतःचं आज्ञान नाहीसं होईल आणि आपल्याला स्वस्वरूपाची एकदा ओळख झाली की परिणामी काय होईल, त्यांच्या संगतीमध्ये राहत असताना म्हणूनी केला वास नाही नाश ये ठाई. तिथं गेल्यानंतर याच देहामध्ये राहून भगवत प्राप्ती एकदा झाली, न करवे हाली चाली. अंतकरणाची वृत्ती जी इतर विषयांकडे धावत राहते का, ती धावणार नाही. प्रत्येक वृत्तीचा प्रत्येक विषय त्या ठिकाणी नारायण होईल. अंतकरण वृत्तीचा विषय एकदा नारायण झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता. अंतकरणाची वृत्ती त्या ठिकाणी एकदा विलीन झाली की परिणामी आता शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, हे शरीर आपल्याला कशासाठी प्राप्त झालेलं होतं, स्वतःची ओळख करून घेण्यासाठी. मग एकदा की स्वतःची ओळख झाली की हे शरीर राहिलं काय आणि पडलं काय, त्यापासून कुठल्याही प्रकारचा त्रास त्या महात्म्याला होत. आणि जिवंत जर उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आमचे स्वामीजी भारतानंद स्वामीजी आहेत. एवढं मोठं वय आहे तरी देखील आश्रमामध्ये आत्ता आलेले होते. लक्षपूर्वक ऐका बरं का. आल्यानंतर आमचे गुरु महाराज हे सर्व मंडळी त्या ठिकाणी सेवेत होते. त्यांनी जवळ बोलून घेतलं, म्हणे मला सकाळी 8 वाजता पोरांचा त्या ठिकाणी पाठ आहे, जर मला उठवलं नाही तर पहा. म्हणजे शरीर कितीही थकलं तरी देखील आपलं कार्य हे महात्मे सोडत नाही. पहा, सकाळी लवकर उठले 4लाच आणि सर्व काही आवरून बरोबर 8 वाजता बीडला जाऊन त्यांनी काय घेतला. आणि आशांचे जे शिष्य आहेत ते काय सर्वसामान्य आहेत का, विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला आता काहीच कमी राहिलं नाही. आपल्याला गुरुवर्य म्हस्के महाराज भेटले ना, आता काहीच कमी राहिलेलं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांचं जीवनच ते सुंदर प्रकारे म्हटले होते ना, मी पण दास आहे पण ज्ञानदेवीचा दास आहे. पहा, हे सुंदर प्रकारचं कार्य आता आपल्या परिसरामध्ये सुरू आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, एकदा की रज स्वरूपाचं त्या महात्म्याकडून ज्ञान प्राप्त झालं. रज हा सूक्ष्मातला सूक्ष्म भाग आहे. रज या पदाचा अर्थ आपण जर केला, ते फक्त आपल्याला म्हणतात तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेस.
आणि हे आपण श्रवण केल्यानंतर चिंतन करायचं, अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, मी देव आहे. आणि तदनंतर एकदा की स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की ते शरीर आहे किंवा पडलं काहीच शिल्लक राहत जे आहे ते दिव्य परंपरेतील आहे. गुरुवर्य भगवानजी महाराज जंगले शास्त्री यांचं आहे. ते आत्मसात करा, घरापर्यंत घेऊन जा आणि स्वस्वरूपाची ओळख करून घ्या आणि भगवत रूप व्हा. झालेली सेवा देवाच्या चरणारविंदे समर्पित आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुणी विठुबा कुणी उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपुला महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी महाराज
तुम्हीच धन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 मंडलिक कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव